कधी विचार केलाय का, देवाने डोळ्यांना अश्रू का दिले असतील? कारण काही वेदना अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत. त्या फक्त अश्रूंमधून वाहतात. मनात हजारो गोष्टी चालू असतात. बाहेरून माणूस शांत दिसतो, हसतो, बोलतो, काम करतो, पण आतून मात्र रोज थोडा थोडा तुटत असतो. कधी आपल्या माणसांकडून मिळालेली उपेक्षा, कधी अपयश, कधी एकटेपणा, तर कधी आयुष्यानं दिलेले अनपेक्षित घाव मनाला इतकं खोल दुखावतात की डोळे नकळत भरून येतात. रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडणारे खूप लोक असतात, कारण दिवसाच्या उजेडात त्यांना मजबूत असल्याचा मुखवटा घालावा लागतो. लोक म्हणतात रडू नकोस, मजबूत बन, पण कधी कधी रडणं हाच मजबूत राहण्याचा शेवटचा प्रयत्न असतो. कारण मनात साठलेल्या वेदना जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा त्या अश्रू बनून बाहेर पडतात. आणि सर्वात जास्त वेदना तेव्हा होते जेव्हा आपण ज्याच्यासाठी सर्व काही करतो तेच आपल्याला समजून घेत नाहीत. आपण प्रेम दिलं, विश्वास दिला, स्वतःपेक्षा जास्त जपलं, पण बदल्यात मिळालं फक्त दुर्लक्ष. त्यावेळी माणूस बाहेरून नाही, आतून रडतो. कधी देवासमोर बसूनही मन विचारतं, देवा, माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? प्रार्थना करताना आवाज थरथरतो, डोळे भरून येतात आणि शब्द निघत नाहीत. पण माहिती, देवाला आपल्या शब्दांपेक्षा अश्रू जास्त समजतात. बायबलमध्ये लिहिलं आहे, देव तुझे अश्रू आपल्या कुंपीत साठवून ठेवतो. म्हणजेच तुझा एकही अश्रू देवासाठी नगण्य नाही. लोक कदाचित तुझी वेदना समजणार नाहीत, तुझं मौन ओळखणार नाहीत. देव प्रत्येक तुटलेला श्वास ऐकतो. जेव्हा तू रात्री एकटा रडतोस तेव्हा देव तुझ्या जवळ असतो. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा देव शांतपणे तुझा हात धरून म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे. तुझे अश्रू मी पाहतोय, तुझी वेदना मला कळते. ही रात्र कायमची नाही. कधी कधी देव आपल्या आयुष्यात वादळ येऊ देतो, कारण तुटल्याशिवाय माणूस देवाजवळ येत नाही. अश्रूंमुळेच माणूस प्रार्थना शिकतो, अश्रूंमुळेच नम्रता येते, अश्रूंमुळेच देवाची खरी गरज समजते. आज तू रडतोयस कदाचित, पण लक्षात ठेव, देवाला तुझे अश्रू दिसतायत. आणि एक दिवस असा येईल जेव्हा ह्याच डोळ्यात दुःखाचे नाही तर आनंदाचे अश्रू असतील. कारण देव उशीर करतो पण कधीच अन्याय करत नाही.